गुड इव्हिनिंग. आता आपण चाललेलो आहे जे मानाचं पुष्यगावचं हिंदकेसरी मैदान आहे, आपण तिथे चाललो आहे. आता मी निघालो आहे, आपलं डेपो आहे आमचा. तर डेपोतून आता आपण सातारा गाडी पकडणार आहे आणि सातारा गाडीतून आपण बघू आपल्याला पुष्यगावला जायचं आहे. तर वाजलेत 9. आता आपण भेटूया गाडीमध्ये. आता कुठली गाडी आहे ती बघूया आपण. चला भेटूया गाडीमध्ये. हाय नमस्कार. गाडी भेटलेली आहे आपल्याला. तर आता आपण चाललो आहे. गाडी भेटलेली आहे. डायरेक्ट मैदानावर. बारीक आहे तिकडून असं आपल्याला निघायचं आहे आणि आल्यानंतर असा रस्ता आहे आलेला आहे इकडून असा मठ आहे असं. नीट बघा, आता नीट बघा ते कसं करतायत बघा. हे बघा काकांनी भरलेलं आहे. लोकांना माहीत नाही बुंदी कशी बनवतात. हे बघा हे त्यांनी त्या जाळीमध्ये टाकलेलं आहे आणि खाली बघा, खाली नीट बघा, नीट एक्झॅक्टली जरा पण एकदम परफेक्ट एकदम ती बुंदी तयार झालेली आहे. एकदम जरा पण याने पूर्ण तो ट्रे भरलाय बघा. हे कोणाला माहीत नाही बघा, पूर्ण तो भरला. आणि आता बघा ते हलवत आहेत बघ, हे बघा. आणि समोरचे काका आहेत ना ते आता ते त्याला हे करतील बघा तुम्ही. आणि दोन्ही साईडला तिकडे पण आहे आणि इकडे पण आहे. दोन्ही साईडला ते करतायत, अल्टरनेट आहे. हा बघा आता ते तिकडे ठेवलेलं आहे त्यांनी. आता हे काका आहेत ना, ते काका त्यांना हे करते जाळीने हे करून पाक असेल, पाक आहे पाकामध्येच टाकतात. आता बघा दुसरं काकांनी भरलेलं आहे, दुसरं भांड आहे.
बनवली जाते, नसती खाऊ नका. बनवण्याची मेहनत पण बघा, खाली शेगडी पण चालू आहे. किती मेहनत करावी लागते बघा. झालेले फायनली झालेले.
आपलं बघूया आता काय कसं झालं. खूप एवढे तपश्चर्या करून तरी ठीक आहे. गुलालात राहिला मथुर आपला. हे बघा मथुर मैदानामध्ये सर्व निघालेत घरी. मैदान मोकळं झालेलं. इकडे आपलं बॅनर आहे जो आपला सेवागिरी महाराजांचा. चला बोलतो उद्या.